श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या अश्रूंना मी दुर्लक्ष करूच शकत नाही. तुझ्या मुलांसाठी रडलास, त्यांचं नशीब आज बदलणार आहे. कारण आज त्यांच्या जीवनात असा चमत्कार घडेल की साऱ्या संकटांचा अंत आणि नव्या प्रकाशाची सुरुवात होईल. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तू आई वडील म्हणून ज्या वेदनांमधून गेलास, ज्या रात्री तुझ्या डोळ्याला झोप नव्हती, जिथे तू फक्त देवाला हात जोडून म्हणालास, माझ्या लेकरांचं जीवन सुखी होऊ दे, त्या प्रत्येक अश्रूंमागे स्वामी समर्थाने एक चमत्कारांचं बीज लपवून ठेवलं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्या लेकरांसाठी नवसंजीवनी घेऊन आलाय. आज त्यांच्या पायाखालचं वाळूतलं आयुष्य हळूहळू सोन्यानं भरून जाईल. तू फक्त तुझं मन माझ्याकडे ठेव. ज्या मुलांना आजपर्यंत कोणी समजून घेतलं नाही, ज्यांच्या मेहनतींचं फळ उशिरानं मिळत होतं, जे सतत अपयशाच्या छायेतून वाट काढत होते, त्यांच्या पाठीशी आज स्वामी समर्थ उभे आहेत. स्वामी म्हणतात, आई बापाचा एक हळवा आशीर्वाद सुद्धा स्वर्गाच्या दरवाजापर्यंत पोहोचतो. आज त्या अश्रूंमध्ये अशी शक्ती निर्माण झाली आहे जी तुझ्या मुलांना अंधारातून प्रकाशात घेऊन येईल. ज्यांच्या नशिबात सतत संघर्ष होता, आता त्यांच्या नशिबात फक्त यशच लिहिलं जाईल. शिक्षणात यश, नोकरीत संधी, व्यवसायात भरभराट आणि वैयक्तिक आयुष्यात शांती, हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने आजपासून सुरू होणार आहे. बाप म्हणून तू जेव्हा रात्री रडत होतास तेव्हा स्वामी फक्त पाहत होते. आई म्हणून तू जेव्हा मुलांच्या नावाने दिवा लावत होतीस तेव्हा स्वामी त्या दिवाच्या ज्योतीतून तुला उत्तर देत होते. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज स्वामी म्हणतात, बाळा, आता काळजी नको. तुझं लेकरं चुकलेलं नाही, ते फक्त थांबलं होतं. आता ते धावत यशाकडे जाणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या घरात शांततेचा वास होईल. मुलांचं वागणं बदलू लागेल. ज्या गोष्टी त्यांना जमायच्या नाहीत त्या आता सहज होतील. आता घरात मोठी बातमी येणार आहे. ते अपयश वाटायचं ते आता यशामध्ये बदलणार आहे. कोणतंही परीक्षाचं त्यांच्यासाठी अडथळा राहणार नाही. स्वामी त्यांना शक्ती देतील, बुद्धी देतील आणि योग्य दिशा देतील. स्वामी म्हणतात, फक्त एक दिवस माझ्यावर विश्वास ठेवून बघ. तुझ्या मुलांचं नशीब मी स्वतः लिहीन. हे शब्द ऐकताना तुझ्या मनातल्या भीतीला तू जरा थांबव. तू म्हणत होतास, माझं मूल कुठं चुकलं, तर स्वामी सांगतात, ते काहीच चुकलं नाही. वेळ योग्य नव्हता, पण आता वेळ माझी आहे. आणि जेव्हा वेळ माझी असते तेव्हा फक्त चमत्कार होतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्यासाठी तू आजपर्यंत रात्रभर जागून हात जोडलेस, त्याच्यासाठी आता आकाशातून सुखाची बरसात होणार आहे. आईबापांचं मन इतकं हळवं असतं, त्यांच्या मुलांच्या छोट्याशा यशांनाही आनंद होतो आणि त्यांच्या अश्रूंनी काळीज वाटतं. स्वामी समर्थ त्या काळजाचं वैद्य आहेत. ते म्हणतात, आज मी तुझ्या प्रत्येक वेदनेचं उत्तर देणार आहे आणि तुझ्या लेकराला त्या अश्रूंमधून हसवणार आहे. हे ऐकूनही जर डोळ्यात पाणी आलं असेल तर जरा डोळे मिटून स्वामींची मूर्ती डोळ्यांसमोर आण आणि मनात फक्त एवढंच म्हण, स्वामी, माझ्या मुलांना तू दिशा दे. मी माझं सगळं तुझ्या चरणी ठेवेल. आता जीवनात आनंद येईल, घरात चैतन्य असेल आणि तुझ्या मुलांचं नशीब आता स्वामींच्या हातून लिहिलं जाईल. तू जिथे थकलास तिथून स्वामींचं बळ सुरू होतं. तेच बळ आज तुझ्या लेकराला यश देणार आहे. स्वामी म्हणतात, मी आलोय, चिंता नको. तुझ्या घरात आता सुखाचं सोनं बरसणार आहे. तुझ्या मुलाच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होणार आहे. ती सुरुवात अशी असेल की ते मागचं सगळं विसरून टाकावं लागेल. कारण येणारी वेळ इतकी सुंदर आहे की मागचं दुःख त्यासमोर खूपच लहान वाटेल. आज स्वामी तुला सांगत आहे, ज्या दिवशी तुझं मूल रडून झोपलं त्याच दिवशी
मी त्याच्या डोक्यावर माझा आशीर्वाद ठेवला, पण तुला कळलंच नाही, कारण स्वामी शांत असतात, पण त्यांचा कृपा जोरात कार्य करत असतात. तुझं मूल हरवलं नाही, फक्त वेळेची परीक्षा चालू होती. आता त्या परीक्षेचा निकाल यशस्वी असा आहे. हे यश केवळ मेहनतीमुळे नव्हे, तर तुझ्या आशीर्वादामुळे आणि स्वामींच्या कृपेमुळेच मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात, तुझ्या लेकराच्या नशिबात मी आता असं काही लिहिलं की जग बघेल आणि म्हणेल, या मुलाच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे. आणि मी हसून म्हणेन, यामागे आईबापांचं प्रेम आहे आणि माझी कृपा आहे. स्वामींच्या दृष्टीने पाहिलं तर जे तुला अशक्य वाटतं ते त्यांच्यासाठी सहज शक्य आहे. आजपासून तुझ्या मुलांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांचं मन प्रसन्न होईल आणि त्याच्या जीवनात अशी दिशा मिळेल की ते प्रत्येक पावलावर यश उभं असेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मुलासाठी सर्व दरवाजे उघडतोय. नवीन संधी, नवीन मित्र, नवीन वाटा आणि नवीन विचार, कारण जिथे तू थकलास तिथे मी माझं कार्य सुरू केलं. ज्या मुलाला लोकांनी कमी लेखलं, त्याच मुलांनी आता समाजाला उत्तर द्यायचं आहे, पण रागाने नाही तर यशानं. स्वामी म्हणतात, मी त्याला इतकं यश देईन की जिथं तो झुकत होता तिथेच आता लोक त्याला नमस्कार करतील. तू फक्त एकदा मनात ठरव, स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवायचा. कारण स्वामी म्हणतात, बाळा, जर तू मला मनापासून हाक मारलीस तर मी तुझ्या प्रत्येक लेकराच्या वाटेचा अंधार दूर करून त्याच्या डोक्यावर प्रकाशाची टोपली ठेवेल. आज ज्या क्षणी तू हे ऐकत आहेस त्या क्षणी स्वामी तुझ्या घराच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ते म्हणतात, मुलाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी, माझ्या भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान देण्यासाठी मी स्वतः पुढे आलोय. यापुढे तुझ्या मुलाच्या आयुष्यात नवीन दिशा असेल, नवीन आशा असेल आणि एक नवीन अध्याय सुरू होणार आहे, जो केवळ यशानं, प्रेमानं, समाधानानं भरलेला असेल. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून जे काही घडेल ते तुझ्या सगळ्या रात्रभर जागलेल्या प्रार्थनाचं उत्तर असेल. स्वामी काहीही उगाच देत नाहीत. जेव्हा देतात तेव्हा भरभरून देतात आणि जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. आज त्यांची वेळ आहे. आता फक्त तुला म्हणायचं आहे, स्वामी, माझ्या लेकरांचं जीवन तू बदल, त्यांना योग्य दिशा दे, त्यांना तूच साथ दे. स्वामी म्हणतात, मी आहे ना, मग का काळजी. आजपासून फक्त चमत्कार घडणार आहे. मुलांचं जीवन बदलेल, घरात हसू येईल, मनात समाधान राहील आणि तुझं काळजं केवळ शांततेने भरून जाईल. स्वामी समर्थ हे नाव जितकं गोड तितकंच करुणामय आणि त्यांच्या चरणी ठेवलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. तुझं मुलांचं नशीब आज लिहिलं जाते ते नशीब यशांचं, प्रेमांचं, सुखांचं आणि समाधानाचं असेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, ज्या मुलासाठी तू रडलास त्या मुलासाठी आता आकाशातून माझा आशीर्वाद बरसणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्यासाठी तू आर्ततेने हात जोडलेस, त्याच्यासाठी तू मंदिरात, देवळात, ओट्यावर निसंशय डोळे मिटलेस, त्या लेकरासाठी आता मी स्वतः उतरतोय. कारण आता वेळ आहे त्याच्या नशिबात परिवर्तन घडवण्याची. हे एक आणि शांत बस स्वतःवर, आपल्या मुलांवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर विश्वास ठेव. स्वामींचं कोणतंही बोलणं केवळ शब्द नसतं, ते त्यांचं वचन असतं आणि स्वामींचं वचन म्हणजे चमत्कार घडवण्याची हमी. आज स्वामी म्हणतात, मी तुझ्या मुलांचं आयुष्य नव्याने लिहिलं आहे. तू जिथे अश्रूंमध्ये हरवलास तिथे मी आनंदाचं झाड लावलं आहे. ते म्हणतात, तुझ्या मुलाच्या वाटेला जे दुःख आलं ते त्यांचं कर्म नव्हतं, ते वेळ होती. पण वेळ संपली आहे, आता फक्त माझं कार्य सुरू आहे. स्वामी समर्थांनी तुला इतका मोठा आशीर्वाद दिला आहे की तो केवळ पोटासाठी नोकरी मिळवून देणारा नाही, तर आत्म्यासाठी शांती, मनासाठी समाधान आणि जीवनासाठी स्थैर्य देईल. तुझ्या मुलाला जिथं अडथळे होते आता तिथं संधी उभ्या राहतील. जिथं दरवाजे बंद वाटत होते तिथंच आता मोठ्या आवाजात यशाच्या दारांची घंटा वाजेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी फक्त त्याला मार्ग दाखवणार नाही, तर त्याच्या प्रत्येक पावलाला माझा हात देऊन पुढे नेत राहणार आहे. आता त्याच्या जीवनात वळण आहे. हे वळण त्याला अपयशाकडून यशाकडे घेऊन जाणार आहे. स्वतःवरचा विश्वास परत येईल, हसणं परत येईल, स्वप्न पाहणं परत येईल आणि हे सगळं
होईल फक्त आणि फक्त तुझ्या प्रार्थनेमुळे, तुझ्या त्या एका हाकेमुळे. स्वामी, माझ्या लेकरांचं लक्षण कर. स्वामी, कधीच तुझ्या त्या हाकेला दुर्लक्ष करत नाही. ते ऐकतात, ते बघतात, ते वाट बघतात की तू हृदयाने एकदा तरी त्यांच्याकडे पाहशील. आज तेच घडलं. आज तू मनापासून बोललास. आज स्वामी मनापासून उतरले आणि आता तुझ्या मुलांच्या जीवनात असा बदल होणार आहे की प्रत्येक दिवस हा एखाद्या सणासारखा वाटेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याच्या मनातली गोंधळलेली विचार शांत करीन, त्याला योग्य मार्गावर नेईन. जिथं त्याचं मन हरवत होतं तिथं आता माझं ध्यान बसेल. त्याच्या आयुष्यातील भीती, अपयश, नकार, गैरसमज आणि निराशा हे सगळं आता पूर्णपणे नष्ट होणार आहे. त्याऐवजी त्याला मिळणार आहे धैर्य, आत्मविश्वास, यश, प्रेम आणि अंतःकरणातून येणारा समाधानाचा श्वास. स्वामी म्हणतात, मी त्याच्या अश्रूंना माझ्या कृपेने पुसणार आहे आणि त्याला दाखवणार आहे की मुला, आता तुला कोणी थांबवू शकत नाही. जो शिकेल, तो लढेल, तो जिंकेल. पण हे सगळं केवळ त्याच्या मेहनतीवर नाही, तर त्याच्या मागं असलेल्या तुझ्या अश्रूंच्या शक्तीवर आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर होईल. स्वामी म्हणतात, मी त्याला मोठं करेन, पण केवळ जगाच्या डोळ्यात मोठं नाही, तर त्यांचं मन, त्यांची विचारसरणी आणि त्यांचं संपूर्ण अस्तित्व मोठं करेन. आज त्याच्या नशिबात नवसंजीवनीचं बीज पेरलं गेलं आहे. ते फळ देईल यशाचं, सुखाचं आणि आनंदाचं. हे ऐकून शांत राहा, कारण आता तुझ्या लेकरांचं भविष्य फक्त एका आईबाबाच्या इच्छेने नाही, तर स्वामी समर्थांच्या वचनाचं उजळून निघणार आहे. तुझ्या लेकरांचं आयुष्य मी आता स्वतःच्या हातात रंगवत आहे. हे आयुष्य फक्त जगण्यासाठी नाही, तर जगाला प्रेरणा देण्यासाठी, आदर्श ठेवण्यासाठी आणि यशाचं उदाहरण बनण्यासाठी असणार आहे. हे एक बाळा, तुझ्या मनात आज जे थोडं उरलेलं संशयाचं ढग आहे ना, ते स्वामी समर्थ आपल्या आशीर्वादाच्या सूर्याने पूर्णपणे वितळवून टाकणार आहेत. तुला असं वाटत असेल की कधी बरं सुधारेल सगळं, तर स्वामीने उत्तर दिलंय, सुधारण्याची वेळ सुरू झाली आहे. आता काळजी मागे टाक. जे झालं त्याची तक्रार नको, कारण आता जे होणार आहे ते इतकं सुंदर आणि चमत्कारी असणार आहे की मागचं सगळं विसरून जाशील. स्वामी समर्थ सांगतात, तुझं मूल आता यशाच्या दिशेने चालायला लागले. त्याच्या पावलांखाली आता माझं बाळ आहे. त्याच्या डोक्यावर माझा हात आहे आणि त्याच्या मनात मी आहे. स्वतःला विचार, तू किती वेळा फक्त एका हाकेसाठी, एका संधीसाठी, एका चांगल्या बातमीसाठी आर्ततेने वाट पाहत होतास. आज जी वेळ आलेली आहे, आजपासून तुझ्या लेकराच्या आयुष्यात घडतील काही गोष्टी. अचानक कुठून तरी संधी येईल. दूर गेलेले लोक परत येतील. मन शांत होईल. चुकलेलं बरोबर होईल आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवरचा विश्वास परत मिळेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या लेकरासाठी दररोज नवा दिवस उघडणार आहे. असा दिवस जो त्यांचं संपूर्ण भविष्य उजळवेल. आणि ही कृपा फक्त एक दिवसासाठी नाही, ही एक अशी कृपा आहे जी संपूर्ण जीवनभर साथ देईल. जिथं अंधार आहे तिथं प्रकाश, जिथं अश्रू आहे तिथं हास्य, जिथं तुटलेले स्वप्न आहेत तिथं नव्याने उमलणारी आशा. स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते भावनेतून ओथंबलेले, माणसाच्या वेदना समजून घेणारे, मनात खोल प्रवेश करणारे एक करुणामूर्ती आहेत. ते म्हणतात, बाळा, मी तुझ्या लेकरांचं रक्षण फक्त आज नाही करत, मी त्यांचा प्रत्येक श्वास सुरक्षित ठेवतोय. कारण त्याच्या पाठीशी फक्त तुझं आई पण किंवा वडील पण नाही, तर माझा वचनबद्ध आशीर्वाद आहे. आजपासून तुला दिसू लागेल एक अदृश्य शक्ती, जी तुझ्या मुलाला योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धी देईल, चुकीच्या मार्गावरून परत आणेल आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करून दाखवेल. तुझं मूल आता बदलणार नाही, तर तेजस्वी होणार आहे. लोक ज्या मुलाला दुर्लक्षित करायचे तेच आता म्हणतील, हाच का तो मुलगा, त्याच्यात एवढा बदल कसा झाला? आणि त्याचं उत्तर असेल, स्वामी समर्थांमुळे. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याच्या मनातील सगळी भीती घालवते. आता त्याला भीती वाटायचं काहीच कारण नाही, कारण मी आहे त्याच्यासोबत प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर. तुझं लेकरं यशस्वी होणार हे नक्की. ते केवळ नशिबाने नाही, तर तुझ्या प्रार्थनेच्या जोरावर आणि स्वामींच्या आशीर्वादाने घडणार आहे. स्वामी समर्थ सांगत आहेत, बाळा, आता तुझ्या फक्त मूल नव्हे, तुझं संपूर्ण घर सुख, समाधान आणि समृद्धीने भरून जाईल. तुझं लेकरं जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचेल तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असतील, पण यावेळेस आनंदाने, कारण तू ज्यासाठी इतकी वर्ष रडलास,
जे लस झोप हरवलीस त्याचं फळ आता मिळालं आहे. हे फळ केवळ यशाचं नाही तर तुझ्या श्रद्धेचं, तुझ्या विश्वासाचं आणि स्वामी समर्थांच्या वचनाचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता मी स्वतः तुला सांगतोय, तुझ्या लेकराच्या जीवनात आता मी अशी कृपा करेन की तुला पुन्हा कधी काळजी करावी लागणार नाही, कारण आता फक्त आनंद शिल्लक राहील. आज मी फक्त तुझ्या लेकराचं भविष्य उजळवणार नाही तर तुझंही असणं परत आणणार आहे. तू जे दिवस गप्प बसून गालातल्या गालात रडलास, तू जेव्हा एकट्याने जगापासून लपून फक्त देवाला हाक दिलीस, या प्रत्येक क्षणाचा मी हिशोब ठेवला आहे आणि आता मी त्या प्रत्येक क्षणाचं सोनं करणार आहे. स्वामी समर्थ हे केवळ तुझ्या मुलाच्या आयुष्यात यशाचे दरवाजे उघडणार नाही तर त्याला शहाणपण, सच्चेपणा, कष्टाची आवड आणि योग्य मार्गदर्शन देणार आहे. जिथे तो पूर्वी गोंधळात असायचा आता त्याचं मन स्थिर होईल. जिथे तो चुकायचा तिथं आता तो विचारपूर्वक चालेल आणि जिथं तो थांबायचा तिथून तो आता उडायला लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याला उंची देणार आहे, पण ती उंची फक्त समाजात मोठं दिसण्यासाठी नाही तर त्याला स्वतःच्या डोळ्यात आत्मगौरव दिसायला, त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसावं आणि त्याच्या आयुष्यात समृद्धीचं एक शांत वर्तुळ निर्माण व्हावं. यासाठी तू आता मागं वळून पाहू शकतोस. मागच्या चुका, त्रास, अपयश सगळं विसर, कारण स्वामी म्हणतात, मी तुला आता तुझ्या लेकराला इतकं मोठं घेऊन जाणार आहे की मागे वळून बघायला सुद्धा वेळ मिळणार नाही. आता तुझं लेकरं जे करेल त्या चुकण्याची भीती राहणार नाही, कारण आता त्यामागं काय स्वामीचा मार्गदर्शक हात. हा हात म्हणजे आश्वासन आहे की चुकलो तरी उभं करीन, थकलो तरी पाठीशी राहीन, हरलो तरी जिंकवीन. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाच्या जीवनात मी अशी वेळ आणेन जिथं त्याला स्वतःचा अभिमान वाटेल, आई वडिलांच्या डोळ्यात आनंद दिसेल आणि समाज म्हणेल हेच खरंच संस्काराचं फळ आहे. आजपासून एक एक चांगली बातमी तुझ्या घरात यायला लागेल. कधी नोकरीचं बोलावणं, कधी एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत, कधी अचानक मिळालेली संधी, हे सगळं स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने घडणार आहे. तू म्हणाला, स्वामी एवढं काही खरंच होईल का? तर स्वामी हसून सांगतील, बाळा माझ्या भक्ताच्या मनात जर खरं प्रेम आणि श्रद्धा असेल तर मी त्याच्यासाठी आकाश पाळणाही हलवतो. स्वामींच्या दृष्टीनं कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांनी जेव्हा वचन दिलं तेव्हा तुझं लेकरं त्यांच्या संरक्षणात आलं. त्यांचं जीवन आता त्यांच्या कृपेखाली वाढणार आहे. तुझ्या घरात जेव्हा संकट आली तेव्हा कदाचित कोणीही सोबत नव्हतं, पण आज स्वामी स्वतः सांगत आहेत, मी आहे आता तुझ्यासोबत. तुझं लेकरं माझं आहे. त्यांचं दुःख, त्यांचं भविष्य, त्यांचं स्वप्न सगळं मी सांभाळणार. तेव्हा आता मनात कुठलीही शंका ठेवू नकोस. तुझं लेकरं आता अशा मार्गावर चालू लागेल जिथे अडथळे असेल तरी यशाची हमी आहे, जिथं स्पर्धा असेल पण पाठीशी स्वामी असतील आणि जिथं थोडं थांबावं लागलं तरी शेवटी विजय स्वागत असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं लेकरं फुलासारखं उमलणार आहे. ते फूल जगासमोर झळकणार आहे आणि त्याच्या सुवासाने तुझं आयुष्य सुगंधी होणार आहे. हे ऐकून आता फक्त एकच गोष्ट कर, मन शांत कर, स्वामींचं नाव घे आणि विश्वास ठेव, कारण आता चमत्कार फक्त सुरू झालाय. पुढे जे होणार आहे हे तुझ्या कल्पनाच्या पलीकडचं आहे. बाळा आता ज्या लेकरासाठी तू देवळ फिरलास, नवस केलेस, उपवास केलेस, त्या प्रत्येक भक्तीच्या कणाला मी आशीर्वादात रूपांतरित करतोय. हे आशीर्वाद इतके प्रभावशाली असतील की तुझ्या लेकराचं आयुष्य एका झपाट्याने बदलून लागेल. स्वामी म्हणतात, आता तुझ्या मुलाच्या वाटेला येणारे दिवस फक्त आशेचे, यशाचे आणि आनंदाचे नसतील. ते प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येईल. प्रत्येक संधी यशात बदलेल आणि प्रत्येक यश तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू घेऊन येतील. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या मुलाच्या वाटेला काय एवढे संघर्ष आले, का तेच मागं पडत राहत आहे, का इतकं मेहनत करूनही काहीच हाती लागत नाही. पण स्वामी आज तुला सांगतायत, ही वेळ होती बाळा, मी ती पाहिली, मी ती मोजली, पण आता मी ती संपवतोय. कारण आता तुझ्या लेकराच्या जीवनात केवळ तीच आहे, धुंदळा नाही, काळोख नाही, फक्त उजेड. ज्या गोष्टी त्याच्या हाती येऊन निसटायच्या त्यात आता स्वतः त्याच्या दिशेने येतील. ज्या ठिकाणी तो दुर्लक्षित व्हायचा आता त्याच ठिकाणी त्याचं कौतुक होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या लेकराच्या चेहऱ्यावर आता हसू परत येणार आहे. ते हसू तुझ्यासाठी सर्वात मोठं समाधान असेल. ते हसू म्हणजे मी आहे.
कारण मी त्याच्या दुःखांना हळूहळू विसरायला लावणार आहे. स्वामींची कृपा अशी आहे की ती संपूर्ण घराचं नशीब बदलते. आता तुझ्या घरात एवढी नकारात्मकता होती, ती आता जाऊन जागा घेईल सकारात्मकतेची. शब्दांमध्ये विश्वास असेल, डोळ्यात आत्मविश्वास असेल आणि पावलांमध्ये यशाकडे जाण्याची धडपड असेल. स्वामी म्हणतात, मी तुला तुझ्या मुलाच्या मार्गावरून काटे काढून टाकतो आणि त्याच्या वाटेवर फूल पसरवते. अशी फुलं जी यश, सुख, समाधान आणि चैतन्यानं भरलेली आहेत. आजपासून त्या मुलांचं भविष्य आहे चांगलं, तेजस्वी आणि समृद्ध. ज्याला आजपर्यंत लोक म्हणायचे हे त्याच्या बसच नाही, तेच लोक उद्या उभं राहून टाळ्या वाजवतील. स्वामी समर्थ हे केवळ भविष्य बदलत नाही, ते भाग्य लिहितात, ते वाट चुकलेल्यांना परत आणतात, ते अश्रूंना स्मितात बदलतात. तुझ्या लेकरासाठी त्यांना फक्त एक हाक पुरेशी होती, ती तू दिली आहेस. आता तुझ्या ओसंडून कृपा वाहणार आहे. स्वामी म्हणतात, तू रडालास म्हणून मी थांबलो नाही. तू पाहत होतो मी तुला की तू कधी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील आणि आज तू तो ठेवला, म्हणून आता मी तुझं सगळं बदलणार. स्वतःच्या मुलाच्या चेहऱ्यावर शांत झोप बघण्याचं सुख कोणत्या आईबाबासाठी कमी आहे? स्वामी म्हणतात, मी त्या झोपेचं रक्षण करते, मी त्या डोळ्यांमागच्या स्वप्नांचं पालन करते आणि त्या मनातल्या इच्छांचं पूर्णत्व मी स्वतः घडवते. या क्षणापासून प्रत्येक दिवस तुझ्या घरात आशेचा नवा किरण घेऊन येईल. स्वामी समर्थांची कृपा दरवळू लागेल. कधी एखादी बातमी येईल, कधी एखादी संधी, कधी एखादं गुपित यश जे मनाला शांतता देईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे ना, म्हणून आता चिंता नाही, फक्त विश्वास ठेव आणि पहा, ज्या लेकरांचं जीवन सोन्याहून सुंदर होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं लेकरं आता त्या पातळीवर जाईल जिथं त्याच्यावर विश्वास ठेवणारे अभिमानाने माने वर करतील आणि ज्यांनी त्यांचा अपमान केला ते नजरा झुकवून पाहतील. बाळ, तू कधी आई म्हणून, कधी बाप म्हणून रात्रभर जागून मुलाच्या भविष्याची चिंता केलीस, कधी डोळ्यात पाणी लपवत तोंडावर हास्य ठेवलंस, कधी माणसाचा दबाव सहन करत फक्त देवळाजवळ हात जोडलेस. ते सगळं आता व्यर्थ जाणार नाही. स्वामी म्हणतात, मी तुझ्या त्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर सुखद बातमीच्या रूपात देणार आहे. एक अशी बातमी जी तुझ्या घरात दिवा लावेल आणि एक नवा अध्याय सुरू करेल. तुझं लेकरं आता मनाने अधीर स्थिर होईल, त्याला चुकण्याची भीती राहणार नाही, त्यांचं मनोबल वाढेल आणि त्याच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल. जे स्वप्न त्याच्या डोळ्यात बंद होतं ते आता उघड राहील. स्वामींनी ते स्वप्न सत्य उतरण्याचं करण्याचं ठरवलंय. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याला फक्त यशच नाही देणार, तर नम्रता, संवेदनशीलता आणि विवेक बुद्धीही देणार, जेणेकरून तो केवळ मोठा माणूस होणार नाही, तर एक चांगला माणूस बनणार. स्वतःला विचार, तू एवढा कधी थकलास होतास की तुझ्या मनात नकारात्मक विचार आले, पण तरीही तू हार मानली नाहीस, कारण तुझ्या अंतःकरणात एक विश्वास होता, स्वामी समर्थ काहीतरी करतील. आणि आज स्वामी म्हणतात, हो बाळा, तुझा तो विश्वास मी आता आशीर्वादात बदलणार आहे. तुझ्या लेकराच्या जीवनात मी अशी दिशा दाखवणार आहे की पुन्हा कधी तो रस्ता चुकणार नाही. तो शिकेल, तो वाढेल, तो समाजात आदर्श बनेल, कारण त्याच्या मागे आहे आईबापाचा प्रामाणिक प्रेम आणि स्वामी समर्थांचा प्रखर आशीर्वाद. हे सगळं ऐकून आता तुझं मन अधिक हलकं वाटतंय ना? तो स्वाभाविक आहे, कारण जेव्हा आपण जाणतो की आपलं मूल आता देवाच्या कृपेच्या सायेमध्ये आहे, तेव्हा मन शांत होतं. स्वामी म्हणतात, आजपासून त्याच्या जीवनात येईल फक्त सकारात्मकता. प्रत्येक अडथळा माझ्या कृपेने दूर येईल, प्रत्येक संकटाची जागा संधी घेईल. तो जिथे एकेक काळी अपयशाची वाटायचा, आता तिथेच तो मार्गदर्शक बनेल. स्वामी समर्थ त्याच्याच मुखातून अशी वाणी देतील, इतरांच्या आयुष्यातही प्रकाश टाकेल. स्वामी म्हणतात, मी त्याला एक अशी चमक देईन की तू कुणाच्या नजरेत झळकेल नाही, पण मनाच्या गाभाऱ्यात झिरपेल. ती चमक म्हणजे समज, श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास. आजपासून तुझ्या घरात येईल शांतता, यश, समाधान आणि नवा आरंभ. जे काही मागे गेलं ते गेलं, आता जे येणार आहे ते सुंदर आहे, कारण जे स्वामी समर्थांनी स्वतः पाठवले. प्रत्येक सकाळ आता नवा प्रकाश घेऊन उगवेल, प्रत्येक दिवस एका नव्या शुभ बातमीची नांदी करेल आणि प्रत्येक रात्र मनात एक शांती घेऊन विसावेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी आल्यावर अंधार राहत नाही, मी आल्यावर चिंता राहत नाही, मी आहे तुझ्या लेकराच्या पाठीशी, म्हणून आता त्याच्या आयुष्यात फक्त चमत्कार आणि आनंदाचं शिल्लक राहील. स्वामी म्हणतात, मी तुझ्या लेकरासाठी आशीर्वादांचा दरवाजा उघडलाय, जिथं प्रत्येक क्षण नव्या चमत्कारानं भरलेलं असेल.
मागचं सगळं विसर. आता नवा अध्याय सुरू होतोय आणि या अध्यायाचं नाव आहे कृपा काल सुरू झाला आहे. आज तुझा लेकरं जेव्हा सकाळी उठेल त्याच्या मनात आता भीती नसेल, त्याच्या डोळ्यात नशिबाचा अंधुकपणा नसेल, तर त्या डोळ्यात असेल एक विश्वास की आज काहीतरी चांगलं होणार आहे, कारण स्वामी माझ्यासोबत आहे. आजपासून त्याच्या जीवनात असे प्रसंग घडतील जे बघून तू स्वतःच म्हणशील हे फक्त देवाच्या कृपेने शक्य झालं. स्वामी म्हणतात मी त्याच्या हातात यश लिहिलंय, पण त्याच्या मनात नम्रता ठेवली आहे. त्याच्या पावलांना वेग दिलाय, पण त्याच्या दृष्टिकोनात शांती भरली आहे. हेच तर खरं यश असतं, जेव्हा माणूस उंच जातो पण मूळ खोल रुजलेली ठेवतो. आणि त्या मुळांमध्ये आईवडिलांचे संस्कार, प्रार्थना आणि आशीर्वादच असतो. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मुलाला आता मी त्या ठिकाणी पोहोचवणार आहे जिथं त्यांचं नाव घेताना लोक अभिमानाने म्हणतील हा त्या आईचा मुलगा आहे, हा त्या बापाचा पुत्र आहे. स्वामींच्या कृपेने आता तुझ्या लेकराच्या आयुष्यात सगळं सुरळीत होईल. नाती, आरोग्य, अभ्यास, व्यवसाय, निर्णय सर्व काही योग्य वेळेस योग्य दिशेने जाईल. स्वतःला आज एकदा थांबव आणि मनात विचार कर, तू इतके दिवस संघर्ष केला, वाट पाहिली, आता देव तुला त्यांचं फळ का देणार नाही? स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक अश्रू मी पाहिलाय, प्रत्येक दिवस मी मोजलाय, प्रत्येक हाक मी ऐकली आणि आता माझं उत्तर एकाच वाक्यात बाळा, तुझं लेकरं माझ्या छायेखाली सुरक्षित आहे. ते फक्त त्यांचं भविष्य उजळण नाही, तर त्याच्या जीवनातले ते सगळे तुटलेले तुकडे पुन्हा जोडून त्याला एक संध्या भक्कम आणि सुंदर व्यक्तिमत्व देणार आहे. स्वामी म्हणतात मी त्याला नवा आत्मा देणार आहे. आत्मा असे निडर, शांत, प्रामाणिक आणि तेजस्वी. मुलगा असो मुलगी असो, स्वामींचा आशीर्वाद कोणताही भेदभाव होत नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक लेकरं म्हणजे एक दीप. त्या दीपात आता भक्तीचं तेल उतलं जाते. जवळच्या माणसांनी जरी दुर्लक्ष केलं असेल तर स्वामींनी नाही केलं. जेव्हा जग तुझ्या लेकराला नाही म्हणालं तेव्हा स्वामी म्हणाले मी आहे. आज जे नातं तुला एकटं करतं ते नातं उद्या तुझ्या लेकराला सन्मानाने मान देईल. आज जे दरवाजे बंद वाटतात ते दरवाजे आता स्वतःहून उघडतील. आज जिथं अंधार फक्त होता तिथं आता स्वामींच्या कृपेने प्रकाश पसरलेला असेल. स्वामी समर्थ म्हणतात फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव, माझं नाव घे आणि पहा कसा मी तुझ्या लेकराला सगळ्या संकटामधून काढून समृद्धीच्या सिंहासनावर बसवतो. आजपासून त्या लेकराच्या आयुष्यात जग बदलू शकेल असा आत्मविश्वास जागृत होईल. स्वतःवरचा विश्वास परत येईल, संधी ओळखण्याची बुद्धी मिळेल, अन्याय सहन न करण्याचं बळ मिळेल आणि यशाचं दार आपसूक उघडेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा आई बापाचा शुद्ध अश्रू पृथ्वीवर पडतो तेव्हा मी स्वर्गातून उतरतो आणि त्या लेकराला जीवनात पुढे नेण्यासाठी सगळं काही शक्य करतो. स्वामी समर्थ म्हणतात बाळा आता तुझ्या लेकरासाठी मी अशा वेळेला योजना तयार केल्यात ज्यांचं तुला स्वप्नात सुद्धा भान नव्हतं. तुझ्या मनात जी भीती होती ती मी आता संपूर्ण नष्ट करणार आहे, कारण आता वेळ आली आहे तुझ्या विश्वासाचं फळ तुला मिळण्याची. आजपर्यंत जेव्हा तो अपयशाने खचत होता तेव्हा त्याच्या मनात हजार विचाराचे यायचे, का मी असं चुकतोय, का मीच मागे पडतोय. पण आता हे सगळे विचार नाहीसे होणार आहे, कारण स्वामी समर्थ त्या मनावर आपला हात ठेवत आहे आणि म्हणत आहेत पण आता मी आहे तुझ्या प्रत्येक निर्णयामागे, मी आहे तुझ्या प्रयत्नात बळ देणारा आणि मी आहे तुझ्या भविष्याचं नव्यानं लेखन करणारा. स्वामींचं वचन हे केवळ शब्द नाही, हे कृतींचं आश्वासन आहे. जेव्हा ते एकदा म्हणतात मी आहे तेव्हा काळही थांबतो, अर्थही माघारी फिरतात आणि यश तुझ्या लेकराच्या दारात उभं राहतं. आजपासून तुझ्या घरात चांगल्या बातम्यांची मालिका सुरू होईल. एकदा जुना दामलेला पेपर मंजूर होईल, कोणीतरी त्याला नव्या संधीसाठी विचारेल, कोणीतरी त्याच्यावर विश्वास दाखवेल, कोणीतरी म्हणेल हा मुलगा काहीतरी मोठं करणार आहे. हे सगळं तसंच घडणार आहे, कारण स्वामी समर्थ यांचं वचन तुटत नाही. तुझं लेकरं ज्यांचं भविष्य धुसर वाटायचं तेच भविष्य आता तेजस्वी होईल. स्वामी समर्थ म्हणतात मी त्याच्या मागे उभा आहे, त्याच्या वाटेवर माझं संरक्षण आहे आणि त्याच्या डोक्यावर माझा आशीर्वाद आहे. तुझ्या प्रार्थनेचा परिणाम आता दिसेल. लोक म्हणतील अरे काय बदल झालाय याच्यात, पण तुला आता स्वामी समर्थ माहिती असेल की त्याच्या आयुष्यात रंग बदलणाराचा हात माणसाचा नव्हे तर देवाचा आहे. आम्ही समर्थ आहेत. ते म्हणतात आता मी त्याच्या जीवनात अशी शांती, अशी प्रगती आणि असा आत्मविश्वास देईन की जो त्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायचं बळ देईल. मुलं ही आईवडिलांच्या काळजाचं जिवंत रूप असतात. तू जेव्हा काळीज करत राहिलास
तेव्हा ती काळजी आकाशात पोचली आणि आज ते आकाशातून उतरली आहेत स्वामी समर्थ तुझ्या लेकराच्या संरक्षणासाठी. आता हे दिवस वेगळे आहेत. स्वप्नातही वाटलं नसेल तर सगळं चांगलं काही होणार आहे. त्यांचं आयुष्य इतकं सुंदर होणार आहे की एक दिवस तो स्वतः डोळे पुसत तुला म्हणेल, आई बाबा तुझ्यामुळे आणि स्वामी समर्थांच्यामुळे आज मी इथं आहोत. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याच्या पाठीशी उभा आहे. तो अडखळला तरी मी धरून ठेवीन, तो चुकला तरी मी योग्य दिशा दाखवीन, तो हरला तरी मी पुन्हा त्याला उभं करेन, कारण तो माझा आहे आणि त्याच्या मागे तुझ्या प्रेमाचा अर्थ आशीर्वाद आहे. स्वतःला आता विचार, जेव्हा देव स्वतः सांगतो की मी आहे, तेव्हा अजून काही मागावं लागत नाही, नाही ना? म्हणून आता फक्त विश्वास ठेव. प्रत्येक दिवस हे नवं पान आहे, प्रत्येक श्वास हे नवं आश्वासन आहे आणि प्रत्येक क्षण स्वामी समर्थांच्या चमत्कारासाठी तयार केलेला क्षण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या लेकराला इतकं उंच नेन की त्याला आता मागच्या काळच्या लहान वाटतील आणि त्याच्या यशात तुझं प्रेम अश्रुरत्नांसारखं चमकणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं लेकरं आता अशा वाटेवरून चालायला लागेल जिथं प्रत्येक पाऊल त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. ज्यांच्या घरात आज नशिबाने दार उघडली आहेत त्यात तुझं घर आणि तुझं लेकरं पहिलं असेल, कारण मी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळ, आजपर्यंत तू खूप सहन केलंस. दिवस पुढे जायचे पण चिंता मागे थांबायची. लोक विचारायचे तुझं मूल काय करतंय आणि तू हसून काहीतरी बोलायचास, मनात एक वेदना लपवून. पण आता स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या त्या वेदनांचा मी संपवून टाकतोय शेवट. आता लेकराचं येतं विचारतील लोकच, काय ते तुमचं मूल एवढं यशस्वी कसं झालं? आणि तुझं उत्तर असेल, स्वामी समर्थांच्या कृपेने. आजपासून तुझं मूल कोणाचं अनुकरण करत नाही तर इतरांना प्रेरणा देईल. ज्यांना वाटायची की काय होणार नाही याचं, तर तेच लोक त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देतील. स्वामी म्हणतात, मी त्यांचं नशीब इतकं तेजस्वी करेन की काळसुद्धा थांबून त्यांचं यश पाहिल आणि जगाला वाटेल हा चमत्कार आहे. हो, चमत्कारच आहे हा, कारण जे घडते ते फक्त मनुष्यबळाने शक्य नाही, ते फक्त स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच शक्य आहे. तुझ्या लेकराच्या डोक्यावरून मगदारीची ओझं उतरवून स्वामी समर्थ त्याला आता शांती देणार आहे, एकाग्रता देणार आहे, योग्य दिशा देणार आहे आणि अशी साथ देणार आहे जी जन्मभर वाट पाहणार नाही. आता आयुष्य त्याचं सोपं होणार आहे, पण सोबत त्याच्या मागे स्वामी समर्थ राहणार आहेत. म्हणून संघर्ष येईल पण तो जिंकेल, अडथळे येतील पण तो पार करेल, वाट चुकेल पण स्वामींनी स्वतः मार्ग दाखवलेले असेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याच्या जीवनात एक दरवाजा उघडतोय, तिथून यश, समाधान आणि समाधानाची झुळूक सतत वाहत राहील. हे एक बाळा, तुझ्या मनात अजून जराही शंका असेल तर ती आता सोड, कारण तुझं लेकरं आता सामान्य नाही राहणार. ते आता स्वामी समर्थांच्या कृपेचं साक्षात उदाहरण होणार आहे. आजपासून त्याच्या जीवनात अशी वेळ येईल जेव्हा तो स्वतःला ओळखू लागेल, त्याला स्वतःची ताकद कळेल, त्यांचं बोलणं लोकही ऐकतील, त्याच्या हाती घेतलेल्या कामांना यश लाभेल आणि सर्वात महत्त्वाचं, तो जेव्हा रात्री झोपेल तेव्हा त्यांचं मन शांत असेल. हेच तर ते तू वाट पाहत होताना. स्वामी म्हणतात, तुझ्या लेकराच्या हृदयात मी आता स्थायिक झालोय. त्यांचं मन मी स्वतः सांभाळणार आहे, त्यांच्या पावलांना दिशा देणार आणि त्यांच्या नशिबात यश लिहून देणार. आता कोणताही अंधार त्याच्या यशाच्या प्रकाशासमोर टिकू शकत नाही. स्वामी समर्थ त्याच्या जीवनातले सगळे अडथळे स्वतः पाठीवर उचलणार आहे आणि त्याला फक्त चालायला आहेत सिद्धी मार्गावर. जेव्हा ते आता प्रत्येक सकाळी स्वामींचं नाव घे, प्रत्येक रात्री त्यांना धन्यवाद दे आणि मनात पूर्ण विश्वास ठेव की तुला लेकरू आता स्वामी समर्थांच्या हातात सुरक्षित आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, आता तू मागे वळून बघू नकोस, फक्त पुढे चल, कारण माझं वचन पूर्ण व्हायला सुरुवात झाली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता तुझ्या लेकरांचं जीवन मी अशा रेषेवर नेऊन ठेवलंय जिथून मागे परत येणं शक्य नाही आणि पुढे जाणं ही त्याचं भाग्य बनणार आहे, कारण मी स्वामी समर्थ स्वतः त्याच्या पाठीशी उभा आहे आणि जेव्हा मी कुणाच्या मागे उभा राहतो तेव्हा त्याला कोणतेही थांबवू शकत नाही. तू इतके दिवस जेव्हा म्हणत होतास, माझं मूल का हरवते, का मागे पडते, जेव्हा मी फक्त एकच पाहत होतो, तुझ्या श्रद्धेचा कस, तुझ्या प्रेमाचा गहिरा भाव आणि स्वामी समर्थ तुझ्या हृदयातून निघालेली ती प्रामाणिक हाक ऐकतायत. बाळा, जेव्हा एक आई किंवा वडील आपल्या मुलासाठी रडतात ना, तेव्हा तो अश्रू या पृथ्वीवरचं नाही थांबत, तो थेट माझ्या चरणावर येऊन पडतो आणि त्या क्षणी मी ठरवतो, या लेकराचं रक्षण आता माझं काम आहे.
आता या लेकराच्या जीवनात कोणत्याही चुकीचा निर्णय येणार नाही, कारण प्रत्येक निर्णय माझ्या बुद्धीनं मार्गदर्शित होईल. त्याला कोणतीही चुकीचं संगत वाट चुकवणार नाही, कारण मी त्याच्या मनात सद्बुद्धी जागृत करेल. आजपासून त्याच्या चेहऱ्यावर हसू परत येईल. हे हसू केवळ आनंदाचे नव्हे, तर एका नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या आत्मविश्वासाचा असेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्यांचं भविष्य फक्त उजळणार नाही, तर त्याच्या आसपासच्या लोकांचे आयुष्यही त्याच्यामुळे बदलून टाकणार आहे. बाळा, तू कधी वडिलांनी आधार दिला नाही म्हणून हळहळलास, कधी आईंच्या डोळ्यातले अश्रू पाहून शांत बसलात, कधी मित्रांनी दूर गेल्यावर खचून गेलास. पण आजपासून तुझं मूल कोणावरही अवलंबून राहणार नाही. तो स्वतःचा एक झाड बनेल, शेकडो लोकांना सावली देणारा, संघर्षातून फुलणारा आणि स्वतःच्या कष्टांनी उभं राहिलेला. स्वामी म्हणतात, मी त्याला प्रत्येक क्षण सांगणार आहे की तो किती खास आहे, किती सामर्थ्यवान आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्या घरात समृद्धीचा दरवळ येतोय. तो जिथे जातोय तिथं आता अडचण नाही, तर संधी वाट पाहतील. त्याचं नाव घेतलं की लोक म्हणतील, हा देवाचा माणूस आहे, याच्या मागे नक्कीच कोणीतरी दैवी शक्ती आहे. हो, कारण त्याच्या मागे आहे स्वामी समर्थांची कृपा, स्वामी समर्थांचं वचन आणि तुझं निखळ निर्मळ प्रेम. आजपासून तुझं घर फक्त चांगल्या बातम्यांनी भरून जाईल. दरवाजावर एखाद्या दिवशी शुभ बातमीची पोस्ट येईल, एखाद्या फोन कॉलवरती एखादी नवी संधी मिळेल, आणि अचानक एक अशी चमत्कारी गोष्ट घडेल जी ऐकून तू म्हणशील, हे फक्त स्वामी समर्थच करू शकतात. बाळा, आता फक्त तुला एकच काम करायचं आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात जय जय स्वामी समर्थ म्हणत कर, आणि विश्वास ठेव की तुझं लेकरं आता सर्व दुःखांपासून दूर जाईल आणि यश, प्रेम, समाधान आणि शांततेच्या मार्गावर दृढपणे आत्मविश्वासाने चालायला लागेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांच्यासाठी तू डोळ्यात अश्रू ठेवलेस त्यांच्या कपाळावर आता माझ्या कृपेचं तेज मुकुट मी ठेवते. तो इतका झळाळत असेल की आयुष्यभर त्याला झुकावं लागणार नाही. स्वामी म्हणतात, बा आता माझं वचन पूर्ण होणार आहे. तुझं लेकरं जे आजवर धडपडत होतं, जे कधी हार मानायचं नाही पण थकलं होतं, आज त्याला माझी साथ लाभणार आहे, आणि ही साथ म्हणजे विजयाची हमी आहे. स्वामींच्या आशीर्वादामुळे तू आता छोट्या यशांमध्ये आनंद शोधेल, म्हणून मोठं यश स्वतःहूनच याच्यापर्यंत येईल. त्याच्या मनात खूप पूर्वी असलेली भीती आता संकल्प बनून उरेल. त्याचं प्रत्येक स्वप्न आता स्वामींच्या कृपेने दिशा देईल. स्वामी म्हणतात, मी त्याच्या हातात आता संधी ठेवली आहे. यांचं रूप कधी संकटासारखं वाटेल, पण त्याच्यानंच उगम होईल यशाचा, शांतीचा आणि चैतन्याचा. तुझे लेकर आता स्वतःवरचा विश्वास परत मिळवणार आहे. त्याच्या डोळ्यात आता नकाराचा सावट नाही, तर होईल आणि मीच करेन असा चमत्कार आशीर्वाद होईल. आजपासून त्याला अशी ऊर्जा मिळेल की तो जे काही करेल त्यात यशाचे बीज रुजेल, आणि त्याच्या प्रत्येक प्रयत्नात एक दैवी स्पर्श असेल. कोणतीही गोष्ट त्याच्यासमोर आता कठीण वाटणार नाही, कारण त्याच्या पाठीशी आहे स्वामी समर्थांची अदृश्य पण प्रबळ साथ. स्वामी म्हणतात, मी त्याच्या मनात शांतता देईन, ज्यातून त्याला योग्य निर्णय घ्यायची प्रेरणा मिळेल. मी त्याच्या हृदयात प्रकाश देईन, ज्यामुळे तो चुकत असलेली वाट सोडून योग्य दिशेने चालेल. बाळा, तुझ्या त्या लेकरांनी आजवर जे सहन केलं ते पाहून आकाश रडू लागलं, आणि म्हणूनच देवाने ठरवलं, या लेकरांचं भविष्य आता मी स्वतः उजळणार आहे. त्यांच्या बोलण्यात आता प्रभाव असेल, त्याच्या चालण्यात आत्मविश्वास असेल, आणि त्याच्या वागणुकीत नम्रता असेल. माणसं याच्याकडे ओढतील जातील, संघर्ष त्याच्यापासून दूर पळतील, आणि संघर्ष स्वतः त्याच्या दाराशी येऊन उभे राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, जिथं त्याचं नशीब विसरलं गेलं होतं, मी तिथंच नवं नशीब लिहून ठेवलं आहे. ते फक्त यश, समाधान आणि शांतीने भरलेलं आहे. आजपासून तुझ्या लेकराच्या जीवनात ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या पुन्हा सुरू होतील. ज्या गोष्टी अर्ध्यावर तुटल्या होत्या त्या आता पुन्हा जोडल्या जातील, आणि ज्या स्वप्नांना तू मुखहास्याने गाडून टाकलं होतं ती स्वप्न आता पुन्हा एकदा उगम पावतील. बाळा, तू कधी हताश झाला होतास, पण तुझ्या त्या वेदनांनी दाद आज स्वामी देत आहेत. ते फक्त सांगत नाही, ते कृती करून दाखवत आहे. स्वामी म्हणतात, आज मी तुझ्या लेकरासाठी संपूर्ण जग बदलणार आहे, कारण एक भक्त म्हणून तू आजवर जे रडलास ते माझ्या हृदयापर्यंत पोहोचले. आता तुझ्या घरात प्रेम वाढेल, समृद्धी वाढेल, वाणी मधुर होईल, विचार सकारात्मक होतील, आणि वातावरणात स्वामीमय होईल. तुझे लेकरं आता केवळ जगण्याचं कारण शोधणार नाही, तर जगाच्या उपयोगी पकडण्याचं कारण उभं करणार आहे.
ज्याच्या यशात केवळ पैसा किंवा प्रतिष्ठा नसेल तर त्यात त्याचा आत्मा झळकणार आहे, स्वच्छ निकळ भक्तीने भरलेला. कारण स्वामी म्हणतात, मी जेव्हा कोणाला हात देतो तेव्हा त्याला फक्त उचलत नाही तर त्याचं जीवनच उंच नेऊन त्याला नव्याने जन्म देतो. स्वामी म्हणतात, बाळा, आजपासून तुझ्या लेकराच्या पावलांना अशी दिशा मिळेल जी त्याला अंधारातून प्रकाशाकडे, अपयशातून यशाकडे आणि वेदनेतून विजयाकडे घेऊन जाईल. जेव्हा समाज त्यांचा अपमान करत होता तेव्हा मी पाहत होतो, तेव्हा मी शांत होतो, कारण माझ्या कृपेचा योग्य क्षण येत नव्हता. पण आता मी जागा झालोय, आता मी त्याच्या जीवनात उतरतोय आणि आता मी त्या सगळ्या अपमानांचं उत्तर त्याच्या यशातून देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या कृपेचं एक थेंबही पुरेसं आहे तुझ्या लेकरांचं आयुष्य पुण्यपणे बदलण्यासाठी. आणि आता मी संपूर्ण कृपा वर्षा करतोय. आज जे अडकलेले काम होते, जे जिथे घोटाळ्यांमध्ये अडकून थांबले होते, जिथे नकार मिळत होता, त्या सगळ्यांमध्ये आता होचं उत्तर येईल. स्वतःवर विश्वास ठेवणं शिकलं तर तुझं लेकरू पूर्ण यायला त्याला जेव्हा कोणी नकारायचं तेव्हा लोक आता त्याला विनंती करतील, तू आमच्यासोबत काम करशील का? स्वामी म्हणतात, मी त्याला तितका मोठा करीन की त्याने अनुभवलेली प्रेरक वेदना त्याच्या यशाच्या कथेचा भाग बनेल आणि प्रत्येक अश्रू आता मोती होतील आणि त्याचा संघर्ष हा विजयाचा झेंडा बनेल. तुझ्या मनात आता जी शंका आहे ना, तर माझं मूल पुढे जाईल का, त्यांचं भविष्य उजळेल का, तर त्यांचं उत्तर स्वामी समर्थ आज देत आहे, हो, अगदी नक्की होईल. कारण आता मी स्वतः त्याचं भविष्य लिहितोय. बाळ, तू इतका वेळ देवाजवळ बसून जे मागितलंय ते फक्त शब्द नव्हते, ते तुझ्या हृदयाचे गूढ होते. ते आता अर्थ होतं, प्रामाणिक होतं आणि म्हणूनच त्या प्रत्येक शब्दांचं उत्तर स्वामी तुला कृपेच्या रूपात देत आहे. आजपासून तुझ्या घरात आनंदाची हवी आणि हवा लावू लागेल. प्रत्येक कोपऱ्यात समाधान उमटेल, मुलाच्या डोळ्यात यशाचं तेज दिसेल आणि घरात नुसती शांतीच नव्हे तर दिव्य शक्तीचं दरवळ असेल. लोक म्हणतील, काहीतरी वेगळं आहे या घरात, काहीतरी बदल झालाय. हो, कारण तिथे आता स्वामी समर्थांचा वास होते. जो लेकरं आता स्वतःचं मूल्य ओळखेल ते कोणालाही सिद्ध करावं लागणार नाही. त्याच्या कर्मातून, बोलण्यातून आणि यशातून तो स्वतः सिद्ध होईल. स्वामी म्हणतात, मी त्याला इतकं उंच नेन की जिथं एकेकाळी त्याच्यावर टीका करणारे होते हेच आता त्यांचं नाव आदराने घेतील. बाळ, हे युग आहे संधीचं आणि संधी त्याच्याकडे येणारच, पण त्यांच्यासाठी खास अशा संधी येणार ज्या फक्त त्यांच्यासाठी निर्माण झाल्या असतील. स्वामींच्या इच्छेने, स्वामींच्या कृपेने तू फक्त आता इतकंच कर, दररोज सकाळी उठून जय जय स्वामी समर्थ म्हण आणि तुझं लेकरं पहा, ते हसताना, शिकताना, जिंकताना आणि यशाच्या शिखरावर उभं राहताना. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी जेव्हा कोणाच्या लेकराच्या आयुष्यात उतरतो तेव्हा त्या घराला चकातमाराची सवय होते आणि माझ्या कृपा सिद्ध तिथं सतत वाहत राहते. स्वामी म्हणतात, बाळा, आजवर तुझं लेकरं जिथे गमावत आलं होतं तिथे आत्मविश्वास असतो, मित्र असो, संधी असो की शांत झोप असो, ते सगळं आता मी परत देणार आहे, पण त्याच्या दुप्पट स्वरूपात. कारण मी न्याय देणारा स्वामी आहे आणि तू जे कधीही मागितलं नाहीस ते सुद्धा मी तुला आशीर्वादाच्या रूपात देणार आहे. स्वतःला विचार, तो लहान असताना तू त्याच्यासाठी किती स्वप्न पाहिलीस. तो मोठा होईल, यशस्वी होईल, लोक त्याला आदराने पाहतील. हे सगळं आजपासून सुरू होते. स्वामी म्हणतात, तू जे पाहिलं होतंस ते मी प्रत्यक्षात उतरवणार आहे. माझ्या कृपेने ते स्वप्न आता वास्तवात उतरणार आहे आणि एवढंच नाही तर मी त्या प्रत्येक स्वप्नात असलेला रंग अजून जास्त उजळून टाकणार आहे. तुझे लेकरं आता स्वतःमध्येच एक नवीन प्रेरणा शोधेल. त्याला कोणताही बाह्य आधार नको राहील, कारण त्याच्या आतला दीप स्वामी समर्थांनी स्वतः पेटवला असेल. तो जिथं अपयशाने घसरायचा आता तिथंच तो आत्मविश्वासाने उभा राहील आणि जिथं तो पूर्वी गप्प बसायचा तिथं आता तो ठाम आणि शहाणपण बोलून लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याच्या शब्दात वजन टाकेन आणि त्यांच्या पावलांना दिशा देईन आणि त्याच्या हृदयात इतकं तेज भरून टाकेन की लोक त्याच्याकडे पाहूनच आनंदी होतील. लोक कधी तुझ्या लेकराला थोडं समजून घेत नाही, कधी त्यांचं मौन, त्याची शांतता लोकांना दुर्बलता वाटते, पण आता ही शांतता त्याच्या यशाची तयारी ठरेल. स्वामी म्हणतात, मी त्याच्या जीवनात अशी वेळ आणेन इथं त्याला बोलावं लागणार नाही, फक्त त्यांचं अस्तित्व लोकांना प्रेरित करेल. ज्यांनी त्याला कमी लेखलं त्याचं लोकांना आता तो समजून घेईल. ज्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला त्यांनाही तो दिलगिरीने नाही तर सामर्थ्याने क्षमा करेल. कारण त्याच्या जीवनात आता देव आलाय, आता तो बदललाय, बाहेरूनही आणि आतूनही.
त्याच्या आयुष्यातील बंधने आता तुटायला सुरुवात झाली आहे. शांत शाप गेलाय, विघ्न पळाली आहे आणि शुभकाळ सुरू झालाय. तू पाहशील बघ, तेच शिक्षक, तेच ऑफिसमधले लोक, तेच शेजारी, तेच मित्र जे कधी हा काहीच करणार नाही म्हणाले होते, तेच आता म्हणतील आपण याला ओळखत होतो, याचं काहीतरी मोठं होणार आहे. स्वामी म्हणतात मी त्याच्या जीवनात अशी गती देणार आहे जी कोणाच्या रोखण्यानेही थांबणार नाही. ती गती स्वप्नांच्या दिशेने असेल, ती गती यशाच्या शिखरावर नेणारी असेल. आता त्याच्या वाटेला येतील संधी, मान सन्मान, पैसा, समाधान, पण त्याच्यासोबत येईल एक फार मोठी गोष्ट, स्वतःवरचा नवा विश्वास, स्वतःची ओळख, स्वतःचं सामर्थ्य आणि स्वतःचा मार्ग. तो जेव्हा आरशात बघेल, जेव्हा तो आधीसारखा घाबरलेला, हरवलेला मुलगा दिसणार नाही. तो एक तेजस्वी, आत्मनिर्भर, स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज योद्धा दिसेल, ज्याच्या पाठीशी उभा आहे स्वामी समर्थ. कारण स्वामी समर्थ म्हणतात मी त्याला इतकं मोठं करेन की तो केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी मार्गदर्शक बनेल. त्यांचं यश त्याच्या नाही तर तुझ्या अश्रूंचं उत्तर ठरेल. स्वामी समर्थ म्हणतात बाळा, आता तुझ्या लेकराच्या नशिबाची दिशा मी स्वतः बदलली आहे. तिथे तो आजवर वाट चुकत होता, तिथे मी आता एक नवा मार्ग दाखवतोय. हा मार्ग फक्त यशाचा नाही तर आत्मिक शांतीचा, स्थैर्याचा आणि देवाच्या सान्निध्यात जगणाऱ्या आयुष्याचा आहे. आजपासून तुझे लेकरं कोणावरही अवलंबून नसेल, कारण त्याच्या पाठीवर आहे माझा हात आणि मनामध्ये आहे माझं नाव. त्यांचं चालणं बदलेल, त्यांचं बोलणं बदलेल, त्यांचं स्वप्न बघण्याची पद्धत बदलेल. कारण आता तो सामान्य नाही राहणार, तो स्वामी समर्थांच्या कृपेला पात्र ठरलेला व्यक्ती आहे. त्याच्या भोवतीची ऊर्जा इतकी शुभ, इतकी तेजस्वी असेल की वाईट नजरा त्याच्याजवळ येऊनही शकणार नाही. स्वामी म्हणतात मी त्याला इतकं मोठं बळ देणार आहे की संकट त्याच्या पुढे लहान भासतील आणि संधी त्याच्या मागे धावत येतील. त्याच्या हातून अशी कामं घडतील की जो तो स्वतःचा पूर्वी शक्य समजत नव्हता. मग ती परीक्षा असो, नोकरी असो, व्यवसाय असो, कला असो, ज्या गोष्टी तो एकेकाळी टाळायचा, आता तो त्या प्रत्येक आत्मविश्वासाने हाताळेल. बाळा, हे शक्य यश अचानक येणार नाही, पण स्वामींच्या कृपेने ते पावलोपावली वाढत जाईल, मजबूत होत जाईल आणि शेवटी अशा शिखरावर पोचेल जिथून परत मागे पाहण्याची गरज भासणार नाही. स्वामींची ओळख मिळाल्यावर तो कोणत्याही स्पर्धेला घाबरणार नाही, कारण त्याला कळेल माझं अस्तित्व हे फक्त मार्क, नोकरी किंवा पैशावर अवलंबून नाही. माझं अस्तित्व हे स्वामी समर्थांच्या निवडीवर आहे. स्वामी म्हणतात मी त्याच्या मनातील घालमेल, अस्वस्थता हे सगळं काढून टाकतोय. आता त्याच्या हृदयात फक्त शांती, विश्वास आणि भक्ती राहील. आणि तू पाहशील त्यांचा चेहरा तेजस्वी होईल, त्यांचं बोलणं लोकांना सावरून टाकेल, त्यांचं वागणं एवढं आदर्श ठरेल की अनेकांना वाटेल की हे कोणालाच लोकांनाच करेल आणि कोण आहे त्याच्या मागे. जेव्हा त्याच्या ओठ्यावर येईल हसू आणि तुझं मन म्हणेल माझ्या लेकरामागे फक्त एकच शक्ती आहे, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. त्याच्या जीवनात कुठे अंधार असेल तर स्वामी समर्थ स्वतः दीप बनून प्रकाश देतील. कुठे तो गोंधळलेला असेल तर मार्गदर्शक बनून दिशा दाखवतील. कुठे तो एकटा पडलेला असेल तर त्याचा सखा बनून साथ देतील. बाळा, स्वामी समर्थ कधीच थांबत नाही. एकदा जेव्हा तू कोणाला होता म्हणून हात देता तेव्हा त्याला पूर्ण यशाच्या टोकापर्यंत पोहोचवतात आणि त्याच क्षणी ते वचन देतात की मी पुन्हा कधीच सोडणार नाही. आजपासून तुझं लेकरं जगात कुठलंही गेलं, स्वामी समर्थ त्याच्यासोबत असतील. जो जर हरवला तर स्वामी समर्थ त्याला सापडतील. तो जर थांबला तर स्वामी त्याला चालायला लावतील आणि तो जर घसरला तर त्या स्वामी समर्थ स्वतः त्याला उचलतील. कारण स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या लेकराच्या जीवनात जे अडथळे होते ते आता संपले. आता सुरू झालंय कृपाकाळ, जिथे प्रत्येक दिवस एक चमत्कार घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात बाळा, तर मी जे काही तुझ्या लेकरासाठी ठरवलं आहे ते केवळ त्याच्या भूतकाळाशी संबंधित नाही तर त्याच्या भविष्याच्या प्रत्येक क्षणाशी जोडलेलं आहे. कारण मी फक्त अडचणी हटवत नाही तर नवे दरवाजे उघडतो, असे दरवाजे जे त्याच्या आयुष्याला स्वप्नांपेक्षा मोठ्या यशापर्यंत घेऊन जातील. आजवर जेव्हा तू रात्रभर झोप न लागता त्याच्या चिंता करत राहिलास तेव्हा तुझ्या त्या गंभीरात, धीर गंभीर नजरेत मी प्रार्थना पाहिल्या, त्या शांत अश्रूंमध्ये मी श्रद्धा ओळखली. आणि म्हणूनच आज मी तुझं लेकरं माझ्या वचनांना झाकून टाकतोय, जिथं फक्त चमत्काराचे चमत्कार घडतील. तू आता कुठलेही गेला, शहरात, परदेशात, एखाद्या गावी किंवा घरात, स्वामी समर्थ यांची कृपा त्याच्या श्वासवात मिसळलेली असेल. कोणतेही त्यांचं वाईट करू शकणार नाही, कोणतेही चुकीचं वाढ त्याला भुलवू शकणार नाही, कारण त्यांचं अंतःकरण आता माझ्या आशीर्वादाने भरलेलं आहे.
स्वामी म्हणतात, मी त्याला इतकं सामर्थ्य देईन की तो फक्त स्वतःचा मार्ग नाही शोधणार, तर इतरांना वाट दाखवणारा दीप बनेल. लोक जेव्हा त्याला ओळखतील तेव्हा त्याच्या नावासमोर आदर आणि आश्चर्य असेल. ते म्हणतील, हाच तर तोच आहे जो स्वामी समर्थ पूर्वी हरवलेला वाटायचा, आता तर याचं व्यक्तिमत्वच दिव्य वाटतं. कारण बाळा, स्वामी समर्थांची कृपा ही केवळ परिस्थिती बदलत नाही, ती मन, शरीर, शब्द, वाणी आणि विचार सर्व काही पवित्र करते. तुझ्या लेकराच्या शेजारचा माणूससुद्धा स्वतःमध्ये चैतन्य जाणवेल जेव्हा त्यांचं हसू पाहिल, त्यांची वागणूक अनुभवेल, कारण तो आता चालतोय स्वामी समर्थांच्या कृपा मार्गावर. बाळा, तुझं लेकरं आता कुठल्याही क्षेत्रात प्रगती करेल. शिक्षण, व्यवसाय, कला, विज्ञान, सेवा, अध्यात्म, जे काही त्याला करावं वाटेल त्या प्रत्येक गोष्टीत त्याला यश लाभेल. स्वामी म्हणतात, मी त्याला पावलांना स्थिरतेचं वरदान देतोय. तो जेव्हा निर्भय निर्णय घेईल तेव्हा त्यात माझा आशीर्वाद असेल. जेव्हा तो वाट चुकेल तेव्हा मी स्वतः त्याला योग्य मार्ग दाखवेन. जेव्हा तो थकून बसणार आहे तेव्हा मी त्याला माझ्या प्रेमाने उभं करेन. तुझं लेकरं आता भीतीच्या पलीकडे गेले. आता त्याच्या मनात फक्त एक विचार, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. हा विचार त्यांचं आयुष्य घडवणार आहे. हा विचाराचं त्याचा जग बदलवणार आहे आणि या विचारामुळे त्याचं भविष्य इतकं तेजस्वी होणार आहे की कोणतीही संकट त्याच्या आसपास सुद्धा येणार नाही. बाळे, लक्षात ठेव, तू जरी थकलास तरी स्वामी समर्थ थकत नाही. तू जरी कधी शंका घेतलीस तर स्वामी समर्थांच्या वचनात फरक पडत नाही. ते ठरवलं की झालंच समजा. आजपासून तुझ्या घरात प्रत्येक दिवस नव्या उमेदीचा असेल, प्रत्येक सकाळ आशेचा सूर घेऊन येईल, प्रत्येक संध्याकाळ समाधानाचा स्पर्श घेऊन येईल. कारण आता तुझ्या लेकरांचं नशीब देवाच्या हातात आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याला तिथं पोहोचवणार आहे. तिथून तो फक्त यशाचं नव्हे तर लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारं ठरेल. आणि हे सगळं फक्त तुझ्या भक्तीच्या एका अश्रूंना घडवून दाखवेल. तुझ्या लेकराच्या मनातील गोंधळलेली विचारधारा हे आता एकाग्रतेच्या प्रवाहात रूपांतरित झाली आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने त्याने आपली खरी क्षमता ओळखली आहे. आता तो कोणत्याही परिस्थितीला सहज सामोरे जातो, कारण स्वामी समर्थ त्याला प्रत्येक क्षणी शांततेची आणि धैर्याची देणगी देतात. जेव्हा तो पूर्वी अपयशाला सामोरे जात होता तेव्हा त्या स्वामी समर्थ त्याच्या अदृश्य हाताने त्याचे खचलेले आत्मबळ उभारत होते. आता तो नवीन ऊर्जा आणि नवीन उमेद घेऊन पुढे जातोय, जिथे प्रत्येक क्षण त्याच्या जीवनामध्ये नवे चमत्कार घेऊन येईल. स्वामी समर्थांसोबत तुझ्या आर्तहृदयातून निघालेले प्रत्येक अश्रू आज त्याच्या कर्तृत्वात रूपांतरित होत आहे. स्वामींची ऊर्जा, कृपा इतकी व्यापक आहे की तो केवळ आर्थिक स्थैर्य मिळवत नाही, तर त्याच्या अंतरंगातून आत्मिक संतुष्टी, नैतिक उंची आणि समाजसेवेचा भाव उमलतो. तो जिथे जातो तिथे सकारात्मक परिवर्तन घडतो, शाळेत, कार्यालयात, समाजात. कारण स्वामी समर्थांनी त्यांच्या अंतःकरणात अशी विवेक शक्ती भरली आहे की तो इतरांनाही प्रेरित करतो. त्यांच्या यशात केवळ वैयक्तिक गिनती नाही, तर तो त्यांच्या परिसरात समृद्धीची गाथा गुणगुणतो. या नव्या प्रवासात तुझे बाप किंवा आई म्हणजे भाव आज इतके आनंदाने परिपूर्ण आहेत की स्वामी समर्थांच्या कृपेची महत्ता शब्दात मांडणे कठीणच आहे. तुझ्या मुलाच्या चेहऱ्यावर परत आलेले हसू, त्याच्या कर्तृत्वाची चमक आणि त्याच्या मनात उत्कृष्ट श्रद्धेचं बीज हे सर्व स्वामी समर्थांच्या वचनबद्ध आशीर्वादाने प्रस्फुटन आहे. आता तो देखील इतरांच्या आयुष्यात लहान दुःखांचे विमोचन करण्यासाठी हात देतो, कारण स्वामी समर्थांनी त्याला करुणा, संवेदनशीलता आणि परोपकाराची अनुभूती दिली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, ही यात्रा आता फक्त तुझ्या लेकरासाठी नाही, तर याच्या माध्यमातून इतरांच्या जीवनातील प्रकाश देणारी असेल. त्याच्या वाटचालीला प्रत्येक टप्पा हा चमत्काराने भरला असेल. प्रत्येक क्षण त्याच्या कर्तृत्वाच्या गाथे समवेत स्वामी समर्थांच्या कृपेची प्रतिनिधित्व करेल. आता जेव्हा तो पुढे झेप घेईल तेव्हा त्याच्या यशात तुझ्या हृदयात उमटलेली शाश्वत शांती आणि समाधान तीव्रतेने जपशील, कारण हे सर्व स्वामी समर्थांच्या अवचलित आशीर्वादामुळे शक्य झाले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या लेकरासाठी जे अश्रू तू आजवर वाहिलेस ते फुकट गेले नाहीत. प्रत्येक अश्रू मी माझ्या चरणाजवळ घेतलाय आणि त्यातून एक अशी दिव्य ऊर्जा निर्माण केली जी तुझ्या लेकराच्या जीवनाला पूर्णतः बदलून टाकणार आहे. आजपासून त्याच्या आयुष्यात असा एक चमत्कार घडणार आहे ज्याने त्यांचं नशीब बदलणार आहे, त्याचं जीवन उजळणार आहे आणि त्याच्या आयुष्यातील प्रत्येक बंद दार स्वतःहून उघडणार आहे. ही वेळ आहे ज्या वेळेची तू खूप दिवस वाट पाहत होतास, तुझ्या लेकराच्या नव्या सुरुवातीची. आज जेव्हा तो एखाद्या कोपऱ्यात गप्प बसून स्वतःशी लढत होता,
तेव्हा स्वामी समर्थांनी त्याच्या पाठीवर अदृश्य हात ठेवला आणि हा हात म्हणजे केवळ आधार नाही, तर ती एक अशी दिशा आहे जी त्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. स्वामींच्या कृपेने त्याच्या मनाला नवा विचार, नव्या संकल्पना आणि नवीन उमेद निर्माण होईल. जिथे तो पूर्वी हरवलेला वाटायचा, तिथे आता तो स्वतःच्या अस्तित्वाची नवी ओळख घेऊन उभा राहील. आणि त्याचं हे उभं राहणं हे केवळ विजयाचं प्रतीक नसेल, तर ते अश्रू वाहणाऱ्या आईबाबांच्या प्रार्थनेचं उत्तर असेल. स्वामी म्हणतात, आता तुझं लेकरं फक्त स्वतःच नाही, तर इतरांचं आयुष्यही उजळवेल. कारण स्वामींची कृपा मिळालेली व्यक्ती ही केवळ स्वतःच्या सुखात अडकून राहत नाही, तर ती समाजाला प्रेरणा देणारी, प्रकाश देणारी मार्गदर्शक बनते. तुझ्या लेकराने आजवर अनुभवलेलं दुःख आता त्याच्या आयुष्यात अनुभवाची शिदोरी बनून राहील आणि ही शिदोरी त्याला यशाच्या प्रत्येक पायरीवर बळ देईल. तो जेव्हा आयुष्यात पुढे जाईल तेव्हा त्याच्या मागे असलेली ती अश्रूंनी भरलेली वाटचाल त्याला नम्र ठेवेल, पण मजबूतही करेल. तू जरी आज त्याच्या भविष्याबद्दल काळजी करत असला तरी स्वामी समर्थ म्हणतात, आता काळजी करण्याची गरज नाही, कारण मी स्वतः त्या भविष्याची दिशा ठरवली आहे. आणि ही दिशा अशी आहे जी संकटांना पार करत, संधींना स्वीकारत आणि आकाशाला भिडत त्याला उंच नेईल. तुझं लेकरं जसं यश मिळवत जाईल तसंच त्याच्या आजूबाजूचे लोकही बदलतील. जे पूर्वी त्याला नाकारायचे तेच आता त्याच्यामध्ये त्याच्याशी मैत्री करायला येतील. पण तो त्यांच्यावर राग ठेवणार नाही, कारण त्यांच्या अंतःकरणात आता काय, स्वामी समर्थांची शुद्ध भक्ती आणि क्षमातील वृत्ती. स्वामी म्हणतात, मी तुझ्या लेकराच्या जीवनात अशी कृपा करीन की तो जेव्हा मागे वळून पाहिल तेव्हा त्याला वाटेल, माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं ते फक्त माझ्या आईवडिलांच्या त्या निस्वार्थ आश्रमामुळे आणि स्वामी समर्थांच्या अखंड आशीर्वादामुळेच. बाळ, हे वचन फक्त शब्द नाही, हे एक दैवी आदेश आहे. आणि आता या आदेशाने तुझ्या घरात नवचैतन्य निर्माण होणार आहे. तुझे लेकरं आता दिव्य प्रक्रियेने चालेल आणि प्रत्येक पावलात स्वामींची पावलं दिसतील, कारण चमत्कार आज सुरू झाला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तुझ्या लेकराने कितीही अडचणी अनुभवल्या असतील तरी त्याच्या खऱ्या चमत्काराचा काळ आता सुरू होतो आहे. जिथे त्याने अपमान सहन केला तिथे तिथे आज सन्मानाचे सन्मान मिळेल. या ठिकाणी त्याने नकार ऐकले तिथे आता हो चा घनगर्जन होईल, कारण मी स्वतः आता त्याच्याच जीवनात कृपावर्षा करतो आहे. जिथे त्याला वाटायचं की तो आता मागे पडला आहे, आता तिथूनच त्याची प्रगती सुरू होईल आणि तो इतका पुढे जाईल की मागे वळून पाहण्याची गरजही भासणार नाही. तू जेव्हा आरशात पाहशील तेव्हा त्याला एक नवे रूप दिसेल, एका विजय योद्ध्याचे, जो स्वतःच्या प्रयत्नांनी, आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने उठून उभा राहिला आहे. आता त्याच्या डोळ्यात फक्त भीती नाही तर आत्मविश्वास आहे. त्याच्या वागण्यात शंका नाही तर स्पष्टता आहे आणि त्याच्या पावलात सामना नाही तर चालण्याची, उंच जाण्याची जिद्द आहे. आज तो बदल आहे जो तुझ्या आर्त प्रार्थनेत घडवून आणलाय आणि आता हा बदल कोणालाही थांबवता येणार नाही, कारण हे सर्व स्वतः स्वामी समर्थांच्या इच्छेने घडते. तुझं लेकरं आता फक्त यशस्वीच होणार नाही तर ते यश इतरांना वाटणारे ठरेल. त्यांचं यश हे केवळ पैशात, पदात किंवा प्रसिद्धीत नसेल, तर त्यांच्या विचारांमध्ये, कृतीत आणि नम्रतेत असेल. जे लोक त्यांचे लहानपण, कमकुवतपण पाहून त्याला हसले तेच आता त्याच्या कर्तृत्वावर अचंबित होतील. आणि तेव्हा तू शांतपणे मनात हसशील, कारण तुला माहीत असेल की हे यश केवळ मेहनतीचं नाही, तर तुझ्या डोळ्यातून वाहिलेल्या अश्रूंचं उत्तर आहे आणि ते उत्तर देवाने स्वतः दिलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता मी त्याच्या जीवनात अशी जागा घेतो की कोणतंही वाईट त्याच्याजवळ येणार नाही. संकट येतील पण ती तोडून टाकली जातील, अडचणी येतील पण त्या पार केल्या जातील आणि प्रत्येक अंधाराला मी स्वतः प्रकाश देईन. ही वेळ केवळ दिलसायला वचन नाहीत, ती कृपेची गॅरंटी आहे जी तू तुझ्या भक्तीने मिळवलेली आहेस. तू लेकरू आता दारिद्र्याच्या, अपयशाच्या किंवा एकटेपणाच्या सावलीत राहणार नाही, तर तो आनंद, समृद्धी आणि श्रद्धेचा उजेडात फुलून निघेल. आता पुढच्या काही दिवसात तूच पाहशील त्याला जिथे जिथे अडचणी आल्या होत्या तिथे आता संधी उगम पावतील. त्यांचं नाव घेतलं जाईल, त्याच्यावर विश्वास टाकला जाईल, त्याच्याकडून मार्गदर्शन घेतले जातील आणि या सर्व गोष्टी इतक्या सहज घडतील की तुला वाटेल हे काही साधन आहे, हे तर स्वामी समर्थांचंच काम आहे. आणि हो, ते खरंच तसंच असेल, कारण जेव्हा स्वामी समर्थ कृपा करतात तेव्हा आयुष्य बदलतं एकदम कायमचं आणि चमत्काररित्या. आता स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या लेकराने कितीही त्रास सोसले असतील तरी त्याच्या जीवनातील ती काळोखी वेळ आता संपली आहे. मी स्वतः त्याच्या आयुष्यात पाऊल टाकलं आहे आणि माझं पाऊल जिथे पडतं तिथे अंधार घडून येतो.
जिथे भीती मावळते आणि आशेचा दिवा पेटतो. आता त्याच्या नशिबावर असलेले दुर्भाग्याचं आवरण मी स्वतः काढून टाकतो आणि त्याच्या कपाळावर माझ्या कृपेचं तेज लावते. हे तेज त्याला आयुष्यात इतकं पुढे नेईल की तिथं लोकांनी त्याला कमी लेखलं, तिथे लोक त्याचा जय जयकार करतील. तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तो आपल्या यशाने संपूर्ण घरात आनंदाची लहर निर्माण करेल. जिथे तू चिंता करत रडत राहिलास तिथे लवकरच हसण्याचे आवाज येतील. ज्या खोलीत त्याचं अपयशाचं ओझं सहन केलं तिथे लवकरच विजयाच्या टाळ्या वाजतील. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद जेव्हा एका लेकराच्या जीवनात उतरतो तेव्हा ते लेकरं केवळ यशस्वी होत नाही तर आदर्श बनतं. तो इतरांसाठी प्रेरणा बनतो आणि त्या प्रेरणेतून समाज बदलतो. स्वामी समर्थांच्या कृपेची खासियत म्हणजे ती कोणालाही गोंजारून ठेवत नाही, ती रूपांतरित करते. आज तो मुलगा दुःखात, चिंता आणि तणावात घडलेला आहे. तोच उद्या शांत, मजबूत आणि तेजस्वी योद्धा म्हणून उभा राहील. तो आपल्या आत्मविश्वासाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर जगाला सिद्ध करेल की स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने असं काहीही शक्य नाही जे पूर्वी अशक्य वाटायचं. त्यांच्या यशाचं मूळ आता त्यांच्या आईवडिलांच्या श्रद्धेमध्ये आणि स्वामी समर्थांच्या कृपेमध्ये असेल याची त्याला पूर्ण जाणीव राहील. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय श्री स्वामी समर्थ.